ताई काय सांगशील आज पर्यंत तू जो निवडणुकीच्या दरम्यानमध्ये प्रचार प्रसार केलास, घर टू घर जाऊन या ठिकाणी जनतेला आव्हान केलंस. नेमकं आव्हान काय केलंस आणि कसा जनतेतून प्रतिसाद तुला मिळाला? नमस्कार, मी अक्षा नमिता प्रशांत नाईक. तुम्ही मला तो हा प्रश्न विचारलात, जनतेला आव्हान काय केलं? तुम्ही प्रचार आम्ही गेले 20-25 दिवस करतोय. तर मी लोकांच्या घरोघरी गेल्यावर हेच बोलली, की तुम्ही मला पॉलिटिशियन सारखी घेऊ नका. तुमची मुलगी आहे मी, तसंच काम करत राहीन. मी नगराध्यक्ष म्हणून नाही, तुमची घरातली लेक म्हणून काम करीन आणि हक्काने तुम्ही मला कितीही वाजता फोन लावा, कितीही वाजता काही असू द्या. मी स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. दुसऱ्यांसारखं नाही, फक्त अनेक वर्षांनी पॉलिटिक्समध्ये येऊन बोलत जाईन, की मी हे करीन, मी ते करीन, माझी एवढी तयारी नाही, माझी तेवढी तयारी आहे. मी हे बोलून दाखवणार नाही माझी किती तयारी आहे. तुम्हाला माझं काम दिसेल सर्वांना आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत आहेच. तसंच राहू द्या उद्याच्या दिवशी सुद्धा. खूप भरघोस मतांनी मला निवडून आणा. हीच माझी सर्वात मोठी अलिबागकरांकडनं विनंती असेल आणि माझा विश्वास देखील आहे अलिबागकरांवर तेवढा. अलिबागचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार नगर परिषदेसाठी तुमच्या सोबत आहेत, निवडणुकीच्या रिंगणामध्ये असताना त्यांनी जे काही प्रचारादरम्यान सांगितलेलं आहे, की अलिबागकरांना या ठिकाणी घरपट्टी माफ वगैरे केली जाईल. कशा पद्धतीनं बघता या विधानाकडे? तसं बघायला गेलं तुम्ही त्या प्रचाराबद्दल बोललात. त्यांचा काय प्रचार? मी बघितला त्यांचा प्रचार काही Instaवरती वगैरे येत राहतो मध्ये-अधे थोडेफार आल्या तर रील्स. बाहेरनं मार्केट वाचणं, एका दुकानाला देऊन फक्त निघणं. कुठला कनेक्ट आहे त्यांचा लोकांशी? अलिबागकरांचा अलिबागकरांच्या लोकांसोबत हा कनेक्ट असणं सर्वात मोठे गरजेचं आहे, जे माझं आहे घरोघरी. मी अलिबागकरांना माझे घरचे म्हणून घेते. आणि हे टॅक्सेसचं तुम्ही बोललात, तर बाहेरच्यांनी आम्हाला येऊन सांगूच नाही टॅक्सेस काय करतील आणि काय नाही ते. हे टॅक्सेस बंद करायचं बोलतात पुढचे 5 वर्ष. पैसे कोण देणार आहे अलिबाग चालवायला? हे घरपट्टी अलिबागमधली हाच अलिबागमधला 90% ऑफ द इन्कम अलिबागचं घरपट्टीमधनं येतं. ते त्यांच्या पॉकेटमधनं देणार आहेत ही घरपट्टी की वरनं आणणार आहेत पैसे? हे मला नक्कीच जाणायला आवडेल. अलिबागची लोकं सुद्धा तेवढी स्मार्ट आहेत आणि तेवढा अलिबागच्या लोकांना सुद्धा आमच्यावर विश्वास आहे. जे आम्ही आजपर्यंत करत आलोय, ते अलिबागकरांसाठी करत आलोय आणि चांगलं करत आलोय. त्यांच्या इच्छेने करत आलोय. तर हे टॅक्सेसचं खूप इमॅच्युअर बोलणं आहे माझ्याप्रमाणे तरी आणि बाकी अलिबागच्या प्रमाणे पण हेच असणार आहे, की हे खूप इमॅच्युअर, बालिश बोललेलं आहे. आणि हे कसं असतं माहिती का, हे बोलणं जे बोललेले आहेत, ते बाहेरचा माणूस येतो, ज्ञान द्यायला ट्राय करतो आणि निघून जातो. दर 5 वर्षांनी येणार इलेक्शन आहे, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. तर कसं चालेल हे असे बाहेरचे येऊन बोललेले? हे अलिबागकर आणि मी आणि माझे अलिबागकर हे टाईम आहे त्यांना उलटे जोरात उत्तर द्यायचं आणि सांगायचं, की तुम्ही बाहेरचे आहात, बाहेर राहा. अलिबागेत येऊन बोलू नका, आमच्यावर प्रयोग करू नका, असे खोटे आश्वासनं द्यायचे. इलेक्शन 5 वर्षातनं एकदा येतात. आम्ही तुमच्या घरात बसलेले लोकं आहोत, तुमची लोकं आहोत. जनतेशी संवाद साधताना कोणते प्रश्न जनतेकडून आपल्याकडे आले? आपल्या विकासाच्या विजन व्यतिरिक्त कोणत्या प्रश्नांना आपल्याला न्याय द्यायला आवडेल आणि जनतेला आपलं नेमकं काय आजच्या दिवशी आव्हान असेल? सर्वात मोठा प्रश्न माझ्यापर्यंत आला जो पाण्याचा आहे. जो अलिबागचे लोकं देखील बोलले आणि हा प्रश्न सर्वात जास्त हाईप केला गेलेला आहे तो ऑपोझिशन्सकडनं. तो एकच प्रश्न आहे. कारण का दुसरे तर प्रश्न त्यांना भेटत नाहीयेत बोलायला तसं बघायला गेलं कारण का अलिबाग ते एवढं चांगलं आहे ऑलरेडी सगळी कामं होत आहेत अलिबागेतली. प्रशांत शेठ त्यांच्या घरोघरी अवेलेबल आहेत त्यांना सगळ्यांना जेव्हा हवंय तेव्हा. तर त्यांना दुसरे कुठले प्रश्न भेटत नाहीयेत बोलायला म्हणून त्यांनी हा पाण्याचा प्रश्न उचललेला आहे सर्वात जास्त. आणि बोलतात की एंडपर्यंत पाणी पोहचत नाही, एवढे वर्ष होतं, पाणी नाही पोहोचलं, हा एवढा प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकले. येते हे 4 वर्ष आधी सगळ्यांना माहिती असेल, 4 वर्ष झालेत आता बॉडी संपून आमचं. 4 वर्ष प्रशासक बसलेला. का नाही झाला हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह? वरती वरती बसलेलं पण त्यांचीच सरकार आहे. मग ह्याच्यात पण महाराष्ट्रामध्ये पण त्यांचीच सरकार आहे आणि आमदार देखील त्यांचेच आहेत. का नाही झाला हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह मग त्यांच्याकडनं? करायचं होतं ते करू शकत होते. आजच्या दिवशी उठून येऊन बोलणार, हे प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचेत आणि ते करायचेत. तसं नाही चालत ताई. तुम्हाला अलिबागच्या लोकांच्या मनात बसून, अलिबागच्या घरोघरी जाऊन प्रश्न विचारून सॉल्व्ह करायला लागतात आणि काय आहे आणि काय नाही ते जाणायला लागतं. त्यांनी प्रश्न असा मांडला, की टँकरनी पाणी जातंय. आजच्या दिवशी प्रशांत नाईक आहेत म्हणून हे टँकरनी पाणी देखील जातंय. जर दुसरे कोण असतं तर मी हे नक्की सांगू शकते, पाण्याची कमतरता असती, पाणी देखील पोहोचलं नसतं. आणि तो सॉल्व्ह कसा करायचा झाला प्रश्न, तर आज मला हे सर्वांना सांगायला नक्कीच आवडेल, की अलिबागेत येत्या काही महिन्यात टाक्यांचं काम चालू होईल आणि अलिबागला पाण्याची कमी नसेल या येत्या पुढच्या 5 वर्षात.
आपल्या वडिलांनी जे काही कामं केलेत, जे काही अलिबागसाठी योगदान ह्या अनेक वर्षाच्या काळामध्ये दिलेलं आहे आणि आता त्यांना बिनविरोध देखील त्या ठिकाणी नगरसेवक पदावर जनतेनं बसवलेलं आहे. कसं बघता या सर्व वडिलांच्या कारकिर्दीचा, वडिलांच्या कर्तृत्वाचा आपल्याला या निवडणुकीत फायदा होईल? कसं जनतेचा कौल आहे? तसं बघायला गेलं तर आम्हाला फारशा जागेवरच बिनविरोध भेटला असता. त्यांच्याकडे लोकच नव्हती उभी राहायला. लोकं घाबरत होती शेका पक्षाच्या ऑपोझिट उभं राहायला. कारण का लोकांना देखील माहिती आहे शेका पक्षाने ह्या गावासाठी काय केलंय आणि काय नाही. आणि माझ्या पप्पांना जे बिनविरोध निवडून आणलंय ते लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि विरोधकांना सुद्धा माहिती आहे जर तिकडे 1 सीट द्या, 2 सीट द्या, 4 सीट द्या ऑपोझिट निवडून तर येणार आहेत प्रशांत शेठ. तर द्यायचीच कशाला करून सीट. म्हणून त्यांनी फॉर्म मागे घेतला. हे त्यांना सुद्धा तेवढी बुद्धी सुचली आणि हे त्यांच्यासाठी हे चांगली स्टेप झाली. नाहीतर नक्कीच समोरच्या पर्सन जितके टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.